या व्हिडिओमध्ये कोल्हापूरमध्ये क्रिस्पी चीज वडा कसा बनतो, तसेच कुठे मिळतो हे पाहणारच आहोत. तसेच त्यांच्याकडूनही या व्यवसायाबद्दल माहिती करून घेणार आहोत. इथला सारखी चव नाही. बरोबर. कुठं पण खाऊन बघायचं आणि इथला वडा खाऊन बघायचा. मार्गदर्शन म्हणजे आपण एक आता या 15-20 दिवसात फ्रँचायझी द्यायला चालू करणार आहे. रेणुका मंदिर इथंच आहे. तिथून थोडंसं वर आल्यानंतर हा स्टॉल आहे. इथे वडे पूर्ण तयार करून घरूनच आणले जातात. त्या वड्यामध्ये चीज घातलं जातं, तसेच त्यांचे मसाले घातले जातात आणि हे वडे घरूनच तयार करून आणले जातात. इथे येऊन फक्त फ्रेश तळले जातात. आणखीन पहिल्यांदा हा वडा पिठात बुडवला जातो, नंतर ब्रेड क्रम्समध्ये कोट केला जातो. त्यामुळे वडापावला एक क्रिस्पी टेक्स्चर येतं आणि मग हे गरम तेलात डीप फ्राय केलं जातं. पाहू शकता, हे वडे तळण्यापूर्वी ही अशी प्रोसेस केली जाते. पिठात बुडवून ब्रेड क्रम्समध्ये असे छानपैकी घोळून सेट केले जातात. हे बेसन पीठ आहे जरा. हा, हे बेसन पीठ आहे. तिकडे काय आहे? पाव. सगळं मॅरिनेशन घरातून करताय का सगळं? ब्रेड मध्ये काय साधारण काय काय असतं त्यामध्ये? ते भाजी असते आणि आमचे मसाले आहेत. तुमचे मसाले घालून भाजी बनवली आणि ती पावामध्ये आहे सगळं आतून मॅरिनेशन करते. बरं. आणि ते पाव मग तुम्ही यात घालता? यात घालून मग ते डायरेक्ट तळतो. हे बेसन पीठ आहे का? हे जाडसर आहे का थोडं? होय. ठीक आहे. आणि हे ब्रेड क्रम आणि हे असे वडे करतात आणि मग एकदम तळता का? होय. अच्छा. अशा प्रकारे कोटिंग केलेले हे वडे आता आपण तळून काढायचे आहेत. तेल छान गरम झालेलं आहे. गरम झालेल्या तेलात आपण हे वडे सोडत आहोत, पाहू शकता. आणि छान गोल्डन होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. 5 मिनिटात हे छान वडे तळून होतील. आपली एक बाजू तळून झाली आहे, गोल्डन कलर आलेला आहे, पाहू शकता. आता दुसरी बाजूही अशीच तळून घ्यायची आहे. वडे तळून झाले आहेत. तेल पाहू शकता पूर्ण निथळवून घेतलं जातं, त्यामुळं हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत. हा वडा दिसायला सुंदर आहे, तसेच त्याची चवही खूप छान आहे. आणि हे गरम गरम वडे स्टॉलवर कट करून ग्राहकांना दिलं जातं. चीज घातलं का? चीज आतमध्ये ऑलरेडी असतं. हो का? ते फक्त मेयोनीज आणि सॉस. अच्छा. तुम्ही ते बनवून आणता ते हात चीज घातलं होतं का? त्याच्यामध्ये आतमध्ये उर्वरित माहिती आपण त्यांच्याकडूनच घेऊया. आपलं नाव काय? हर्षद वनिरे. अच्छा. तर हा क्रिस्पी चीज वडापाव कधीपासून सुरू हे केला? आपण इथं वड्यावरची जत्रा असते रेणुका मंदिरची, 13 डिसेंबरला जत्रा होती. मग तेव्हा आपण ट्राय करायसाठी हे वडा चालू केला होता. मग तेव्हा प्रतिसाद लोकांचा चांगला मिळाला. त्यामुळं मग म्हटलं आता आपण सेटअप एक चांगला करूया. आणि म्हणजे कस्टमरला कसं जरा स्वच्छता दिन लागते ना, त्यामुळं मग सगळं असं स्टीलची गाडीमध्ये व्यवस्थित असं सेटअप दिसण्यासाठी मग ते 1 जानेवारीला उद्घाटन करून चालू केलं. 1 जानेवारीला आता नवीनच आपण चालू केलं. कोल्हापुरात आपणच आणला पहिला. थोडी गर्दी असते. मी इथून जाताना नाही, गर्दी प्रतिसाद चांगला आहे कस्टमरचा. आणि आपण क्वालिटी पण मेंटेन ठेवली आहे. तुम्हाला मदतीला आता सगळी घरातली आहेत, मामाची पोरं आहेत, बायको आहे आणि म्हणजे भरपूर कामं केलेली आहेत. मग म्हटलं आता स्वतःच काहीतरी उभं करायसाठी मी 4 वर्ष कुठे कामाला गेलो नाही. असंच पेंटिंगचं काम शिकलो थोडंफार. त्या कामातनं मग याला चांगला मला प्रतिसाद मिळाला, मग मी हेच चालू केलं. चांगली गोष्ट आहे. तर नवीन जर ह्या व्यवसायात कोण येणार असेल तर तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल? मार्गदर्शन म्हणजे आपण एक आता या 15-20 दिवसात फ्रँचायझी द्यायला चालू करणार आहे. बरोबर 5 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत चालू असते आपल्याला. कधी जर 8:30-9ला पण संपते, असं काही नाही 10 वाजेपर्यंत. खरं आपण 10 टायमिंग ठेवलेलं आहे कस्टमरसाठी. ठीक आहे, 10 वाजेपर्यंत इथं वडा मिळतो. होय. तुम्ही ऑर्डर पण देता? ऑर्डर घेतो, बर्थडेची घेतो ऑर्डर. साधारण किती वड्यापर्यंत ऑर्डर घेताय तुम्ही? कसं काय नाही, कस्टमरची रिक्वायरमेंट तेवढी असेल तेवढी घेतोय मी. 50, 100, 150, कुणाचे 75 असते. घेऊन जावं लागतं इथून. कारण कसं होतं, एक माणूस जर इथून गेला तर मग सगळा प्रॉब्लेम होतो. आधी ऑर्डर दिली बनवून देऊ शकतो. अच्छा. फोन नंबर सांगा. 98 34 94 20 25. आणखीन एकदा सांगा.
98 34 94 20 25. ओके. म्हणजे कोणाला ऑर्डर द्यायची असतील तर हा, ह्या त्या नंबरला देऊ कॉल करू शकता. आता मी ना चीज वड्याची चव सांगते प्रेक्षकांना. 100% तुम्हाला पण आवडणार आणि सगळ्यांना आवडणार. हो हो कुठे पण खावा तुम्ही, आपल्या इथल्यासारखी चव नाही कुठं, आपल्या हो, इथल्यासारखी चव नाही. बरोबर. कुठं पण खाऊन बघायचं आणि इथला वडा खाऊन बघायचा. बऱ्याच जणांच्याकडून ऐकलेलं आहे आणि मीही काल नेलं होतं, आवडलं मला म्हणून तर मी व्हिडिओ घेत आहे शूटिंग. आता प्रेक्षकांनाही खाऊन दाखवते. खाऊन दाखवा, हा. खाऊन दाखवा. नाव दिसतो तरी अतिशय छानच दिसत आहे, तशी चवी छानच आहे. वा हे पहा. नाही नाही. कांदा नसतो, कांदा नाही. यम्मी एक्सलंट. नंबर वॉटिंग घेण्यासाठी म्हणून इथं लवकर आली आहे. नंतर हळूहळू खूप गर्दी वाढत जाते. इथं कोल्हापुरातच राहता ना तुम्ही? हां हां. वरच्यावर वडा खाल्ला असालच ना, हा क्रिस्पी. हां हां. आवडलं ना? मस्त आहे ना? गुड गुड. तुम्हाला पण आवडलं ना? गुड गुड. प्रेक्षकांचाही खूप छान प्रतिसाद आहे सर्वांचाच. क्वालिटी असल्याशिवाय पण माणसं परत परत येत नाहीत. हो, हो. क्वालिटी आहे त्यामुळे माणसं परत परत येऊन खाऊन जातात. ह्याच आम्हाला म्हणजे भारी वाटते. माणूस सांगत येते की आम्ही मागच्या वेळेला खाल्लेला, आम्ही ह्या कार्यक्रमात खाल्लेला तुमचा तिथं आणलेला, त्याच्यामुळे आम्ही इथं आलोय, शोधत आलोय. ते आम्हाला ऐकून आम्हाला भारी वाटते. छानच. आणि तुम्ही वेळात वेळ काढून एवढी गर्दी असताना मला माझ्याशी बोलला, तुम्ही तेवढा वेळ काढला. थँक्यू सो मच. तुम्ही पण आमच्यासाठी वेळ काढून आला, आमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी, व्हिडिओ करण्यासाठी, त्याबद्दल तुमचे पण आभार. ओके थँक्यू. ओके पुन्हा भेटू. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा व्लॉगमध्ये किंवा रेसिपीमध्ये. धन्यवाद.